नमस्कार. एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, पी एम किसान योजनेचे 2,000 रुपये 2 ऑगस्ट रोजी बँक खात्यात होणार जमा. या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. बघा तर मंडळी, या योजनेची सुरुवात 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली होती आणि आतापर्यंत लाखो शेतकऱ्यांना त्याचा फायदा झालेला आहे. दरवर्षी 6,000 रुपये 3 हप्त्यामध्ये दिले जातात. म्हणजे प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये हे पैसे थेट बँक खात्यात येतात. म्हणजेच कोणताही दलाल किंवा मध्यस्थ नसतो. मी गावातल्या अनेक शेतकऱ्यांना भेटले. त्यांचं म्हणणं आहे की हे पैसे वीज बिल घेण्यासाठी किंवा छोट्या खर्चासाठी उपयुक्त ठरतात. आणि हो, जर तुम्ही ॲग्रिकल्चरल लोन घेतलं असेल तर हे पैसे त्यांच्या EMI भरण्यातही मदत करू शकतात. पण मुख्य म्हणजे ही योजना छोट्या आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी आहे, ज्यांच्याकडे 2 हेक्टरपर्यंत जमीन आहे. बघा तर मंडळी, PM किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार या संदर्भात आपण सविस्तर बघूया. आता मुख्य मुद्द्यावर येऊया. PM किसान योजनेचा 20वा हप्ता 2 ऑगस्ट 2025 रोजी जारी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः उत्तर प्रदेशातील वाराणसी येथून हे पैसे वितरित करतील. म्हणजेच एकूण 9.7 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात सुमारे 20,500 कोटी रुपये जमा होतील. मी कालच बातम्या पाहिल्या. कृषी मंत्रालयाने हे कन्फर्म केलेलं आहे की हे पैसे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे येतील. आतापर्यंत 19 हप्त्यामध्ये 3.69 लाख कोटी रुपये वितरित झाले आहेत. आणि हा 20वा हप्ता रक्षाबंधनाच्या आधीच येणार असल्याचे शेतकरी कुटुंबासाठी ही एक मोठी भेट आहे. जर तुम्ही पात्र असाल तर तुमच्या मोबाईलवर मेसेज येईल आणि पैसे लगेच खात्यात दिसतील. पण लक्षात ठेवा, हे पैसे फक्त KYC पूर्ण केलं आहे त्यांनाच मिळतील. मी एका शेतकरी मित्राला विचारलं. तो म्हणाला की गेल्या हप्त्यात त्याला 2,000 रुपये मिळाले आणि त्याने ते खत घेण्यात वापरले. आता 2 ऑगस्टला येणारा हप्ता अनेकांना दिलासा देईल, विशेषतः पावसाळ्यात जेव्हा खर्च वाढतो. सरकारने हे सांगितलं आहे की हा हप्ता वाराणसीतून जारी होईल आणि देशभरातील कृषी केंद्रांमध्येही कार्यक्रम आयोजित केले जातील. म्हणजेच तुम्ही तुमच्या जवळच्या केंद्रात जाऊन अधिक माहिती घेऊ शकता. बघा आता मंडळी, आजच काय करावे जेणेकरून हप्ता वेळेवर मिळेल या संदर्भात आपण सविस्तर बघूया. PM किसान योजनेचे 2,000 रुपये 2 ऑगस्ट रोजी बँक खात्यात होणार जमा. आजच करा हे काम, म्हणजे KYC पूर्ण करा. जर तुम्ही हे केलं नसेल तर हप्ता अडकू शकतो. KYC म्हणजे इलेक्ट्रॉनिक नाव युअर कस्टमर, जे आधार कार्ड आणि बँक खाते लिंक करण्यासाठी आवश्यक आहे. मी स्वतः एकदा गावातल्या जनसेवा केंद्रात गेले होते. तिथे हे काम फटाफटा होतं. तुम्ही घरबसल्या मोबाईल ॲप वापरूनही हे काम करू शकता. PM किसान गोल नावचं मोबाईल ॲप गुगल प्ले स्टोअरवरून उपलब्ध आहे. त्यातून तुम्ही स्टेटस चेक करू शकता आणि KYC ही अपडेट करू शकता. फेस स्कॅन करून हे काम होतं. म्हणजेच दूर गावात राहणाऱ्या शेतकऱ्यांसाठीही हे सोपं आहे. जर तुमचं नाव लाभार्थी यादीत नसेल तर आजच तपासा. योजना पोर्टलवर जाऊन बेनिफिट स्टेटस चेक करा आणि जर काही त्रुटी असेल तर सुधारणा करा. मी एका काकांना सांगितलं होतं. त्यांनी KYC केलं आणि त्यांचा हप्ता मिळाला. हे काम आजच म्हणजेच 31 जुलैला करा, कारण उद्या 2 ऑगस्ट आहे आणि पैसे येणार आहेत. आणि हो, जर तुम्ही नवीन असाल तर मोबाईल ऑनलाईन करा, तेही मोबाईलवरून शक्य आहे.
बघा तर मंडळी, योजना कशी अप्लाय करावी आणि फायदे काय आहेत या संदर्भात आपण सविस्तर बघूया. पी एम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर अप्लाय ऑनलाईन करणं सोपं आहे. अधिकृत वेबसाईटसाठी pmkisan.government.in वर जा, जिथे न्यू फार्मर रजिस्ट्रेशनवर क्लिक करा आणि आधार नंबर, मोबाईल नंबर भरून फॉर्म सबमिट करा. ऑफलाईनही करू शकता. जनसेवा केंद्रात जाऊन आवश्यक कागदपत्रे म्हणजेच आधार कार्ड, बँक पासबुक आणि जमिनीचे दस्तावेज एकदा रजिस्ट्रेशन झालं की राज्य नोडल अधिकारीने व्हेरीफाय करतील. मी एका शेतकरी संघटनेच्या सभेत ऐकलं की या योजनेचा फायदा घेऊन अनेकांनी आपली शेती सुधारलेली आहे. या योजनेचे फायदे अनेक आहेत. दर 4 महिन्यांनी 2,000 रुपये मिळतील, जे शेतीच्या खर्चासाठी वापरता येतात. उदाहरणार्थ, जर तुम्ही लोन घेतलं असेल तर हे पैसे EMI भरण्यात मदत करतात. छोट्या शेतकऱ्यांसाठी हा एक मोठा आधार आहे, कारण हे पैसे थेट येतात आणि भ्रष्टाचाराची शक्यता नाही. आतापर्यंत करोडो शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे आणि हा 20वा हप्ता आणखी एक पाऊल आहे. चला तर मंडळी, अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.